गरजेचं आहे। आज अगदी काही वेळामध्ये नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांचं शुभ आगमन हे सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी जे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मैदानामध्ये पंच गणेश जगताप आहे, सुनील शेळके, दोन दिग्गज सिन्नर तालुक्यामधील ज्यांनी क्रिकेट जवळून पाहिलं ते अजून बऱ्याचशा काही जवळून पाहिलेल्या असतील गोष्टी। या दोन खेळाडूंना अतिरिक्त 2 खुर्च्या या ठिकाणी द्या। आपण पाहत आहोत या स्पर्धेसाठी शेतकरी 11 यांच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गोविंदजी पालवे असतील, आदेश मगर, पंकज तांबे, शुभम तांबे असेल, समाधान सोनवणे असेल, मनोज तांबे असेल, दीपक तांबे असतील, ही कमिटी या ठिकाणी विकी तांबे असेल, ही सर्व कमिटी या ठिकाणी झटताना पाहायला मिळते। तिथं शंकरजी तांबे यांचं सुद्धा योगदान विसरून चालणार नाही बघा, कारण फार महत्त्वपूर्ण कामातून वेळ काढून खास स्पर्धेसाठी त्यांनी या ठिकाणी सुट्टी घेतलेली आहे। बघा दरवर्षी दर दिवसाला एक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली। सन्माननीय हिरामन शेठ तांबे यांच्याकडनं जो कोणी पहिला षटकार मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि सिन्नर दोन्ही इनिंगला बघा जे डोकी पाट्याचा फलंदाज जो षटकार मारेल त्याला पहिल्या षटकाराला 500 रुपये, आशापूरचा संघ असेल त्यांनाही 500 रुपये या ठिकाणी त्या फलंदाजाला मिळतील पहिला षटकार मारण्यासाठी। चला फलंदाज मैदानामध्ये डोकी फाटा, आपण मैदानामध्ये फलंदाज आपले पाठवायचे आहेत, कारण सिन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूंना अगदी मालामाल करणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा उल्लेख करावा लागणार आहे। कारण आयोजन कमिटीला संयोजन कमिटीचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। हिरामन शेठ कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच वेळा खिसा खाली करताना पाहायला मिळत आहे दररोज, आणि आवर्जून बक्षिसं त्यांची गेलेली पण आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे। हे बघा मैदानामध्ये प्रथमेश मैदानामध्ये सुरुवात होणार आहे, जिथे आपण पाहणार आहोत सौरभ वाळुंसे स्ट्राईकवर आपल्याला ढोकीपाटा संघाकडनं पाहायला मिळेल, आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश काळे आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर बघूया आशापूर संघाकडनं इथे पहिलं षटक कोण घेऊन येणार आहे, अजूनही विचार विनिमय चाललेला आहे। इथे पाहूया सोनी मामा पाटोळे आमचे परम मित्र सिन्नरचे, त्यांच्या माध्यमातूनही अनेक वेळा क्रिकेटच्या स्पर्धेला जावं लागतं। एक व्यक्तिमत्व म्हणून जर आज पाहिलं ना, एक हसरं व्यक्तिमत्व म्हणून सोनी मामांना ओळखलं जातं सिन्नर तालुक्यामध्ये। अत्यंत शांत आणि संयमी, परंतु सोनी मामांबरोबर जर तुम्हाला दिवसभर राहायचं असेल ना, एक गोष्ट इतकी अवघड असते की इतके चहा प्यावे लागतात की त्याचा हिसाबच नसतो। दहाव्या मैदानामध्ये स्वतः सोनी मामा या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची रचना करतायत। अक्षय पालवे पहा पहिले षटक घेऊन मैदानामध्ये येणार आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, आणि इथे आपण मैदानामध्ये जाणार आहोत। सामन्याला सुरुवात जी मैदानामध्ये होईल, आणि आपण पाहणार आहोत स्ट्राईकवर
प्रथमेश काळे आणि ते अक्षय पालवे पहिला चेंडू घेऊन मैदानामध्ये. पहिला चेंडू पहा तिथे आपण एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. सोनीमामा पाटोळे आहेत एसटी रक्षक म्हणून मैदानामध्ये काम पाहतात. अक्षय पालवेचा एक भन्नाट वेग असलेला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पाहणार आहोत अगदी पुढचा चेंडू घेऊन अक्षय. परत एकदा हा चेंडू पहा, एक अप्रतिम चेंडू अगदी प्रसाद पाटोळे उर्फ सोनी मामा यांच्या हातामध्ये दाखल होणारा हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर लगातार 2 चेंडू निर्धाव जात आहेत. 6 षटकांचा हा सामना. सहा षटकांची मॅच ही मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. इथे पहा चेंडू तिसरा निर्धाव केलेला आहे. हिरामन शेठ तांबे यांच्या पहिल्या षटकारासाठी 500 रुपयासाठी अजून आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण आता सुरुवात झालेली आहे. सुदामजी शेलार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि अक्षय पालवे परत गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश काळेसाठी. इथे पहा चेंडू लगातार निर्धाव जात आहेत. प्रसाद पाटोळे उर्फ सोनी मामा एस्टेटच्या पाठीमागे चेंडू अडवण्यामध्ये जे पटाईत आहे, म्हणजे अजून एकही चेंडू बॅटला लागलेला नाहीये. 4 चेंडू मध्ये प्रथमेश काळेच्या जे ढोकी फाट्याचं चित्र आपल्याला पहिल्या 4 चेंडू मध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय पालवे इथे रिव्हर्स पारी पहा, चेंडू बॅटला लागला गेला. गोकुळ पाटोळे त्यांना आपण मैदानात पाहत आहोत क्षेत्ररक्षण करताना, आणि पहिली 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. मैदानामध्ये आपण पाहत आहोत एका धावेने खातं खोललं गेलं. अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत की नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य श्री राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी सिन्नर तालुक्याचं युवा नेतृत्व उदयभाऊ सांगळे यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. बॅनर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत समोरच्या बाजूला. इथे पहा चेंडू मात्र खेळला गेला. कव्हर पॉइंट मधून आपण पाहणार आहे सीमा रेषेचा वेध घेतो किंवा नाहीये, आणि तिथे चेंडू सीमा बघा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जिथे अक्षय पालवेचं षटक, इथे मैदानामध्ये प्रथमेश काळे थोडासा चाचपडत खेळला. त्याच अक्षय पालवेच्या शेवटच्या चेंडूवर सौरभ वारंगसेने चौकार खेळला. 5 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. बिनबाद 5 ढोकी फाटा या संघाची धावगती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या बघा इथे प्रत्येक इनिंगला 1 टाइम पिरियड देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं लगातार 3 षटकाराला सुद्धा माणिक, इथे बघा माणिक यांचा हा चेंडू आपण पाहणार आहोत. गणेश जगताप व्हाईट बॉल करार देत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि सन्मान्य रामनाथ बाळीबा राय भावे यांच्याकडनं लगातार 3 षटकाराला पहिल्या दिवसापासून 1100 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. इथे चेंडू उडवला गेला. पहा प्रथमेशचा पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल, आणि तिथे चेंडू सीमा रेषा पार. गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा दमदार चौकार, 4 धावा.
ते माणिक यांच्या या दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी फ्री स्टाईल मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. माणिक पाटोळे यांचं दुसरं षटक. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिलेलं आहे की पहिले अर्धशतक भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी संदीपजी पवार यांच्याकडनं 1100 रुपये आणि गोविंद पालवे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. इथे पुढे सरसाबत चेंडू खेळला गेला. पहा डीपेश टाकावर तिथे आपण पाहत आहोत वाईड स्पीडअप मध्ये तेजसचं क्षेत्ररक्षण आहे तिथे अप्रतिम. आणि इथे पहा मिस फिल्डिंग होती माणिक पाटोळे यांच्याकडनं आणि दुसरी धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. जरूर सोनी मामा पाटोळे त्या ठिकाणी काही सूचना करतील. एक अनुभवी खेळाडू आहे आणि या अनुभवातून आपल्याला बरचसं काही शिकता येतं. शिकता शिकता आपण पुढे जाऊन दुसऱ्यालाही शिकवत असतो. इथे 2 धावा आलेल्या आहेत. प्रथमेश काळेची बॅटिंग आता मात्र आपण पाहत आहोत. हा पुढचा चेंडू मात्र जरूर माणिक पाटोळे यांचा सुरेख असेल, अप्रतिम असेल. निर्धाव जाणारा चेंडू एस्ट्यांच्या पाठीमागे सोनी मामा पाटोळे यांच्या हातामध्ये स्थिरवलेला चेंडू असणार आहे. सिन्नर तालुक्यामध्ये अजून नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या स्पर्धेवर जे लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. इथे पुढे सरसाबात चेंडू खेळला गेला. पाहूया तिकडे मात्र डीपेश टाकावर सीमारेषेचा वेध घेणारा एक टप्पा पार चेंडू सीमारेषा पार आणि तिथे आपण पाहणार आहोत गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा दमदार चौकार. 4 धावा. आणि फलंदाज बाद प्रथमेश काळे 16 धावसंख्येवर पहिला धक्का ढोकीफाटा संघाला मैदानामध्ये. फलंदाज मैदानामध्ये लवकर गौरवजी वारुंगसे. कारण 16 धावांवर प्रथमेश काळे यांची विकेट आपण पाहत आहोत. न्यू बॅटर गौरव वारुंगसे तयार असतील मैदानात जाण्यासाठी. आणि या 16 धावा बनत असताना 2 चौकार आपण जरूर पाहिले होते मैदानामध्ये. प्रथमेश काळे यांच्या बॅटमधून आलेले हे 2 चौकार. आणि आता गौरव वारुंगसे त्याचबरोबर 16 धावा आहेत. तेजस इथे जर आपण पाहिलं सन्मान्य कॉन्ट्रॅक्टर हिरामन शेठ तांबे यांच्याकडनं सुद्धा पहिल्या अर्धशतकासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी याच्या अगोदर सांगितलं की सिन्नर तालुक्यामधील एकमेव ही क्रिकेटची स्पर्धा आहे की जिथे खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक मोठ्या प्रमाणात जे पाहायला मिळत आहेत. आणि हा बक्षिसांचा वर्षाव हा जो या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत या गोंदेगावमधील त्यांच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळत आहे. गौरव स्ट्राईकवर असणार आहे. पहिली विकेट माणिक पाटोळे यांच्या माध्यमातून सोनी मामा पाटोळे यांनी टिपलेला जेलेश त्यांच्या पाठीमागे आपण पाहिला. इथे पहा चेंडू पूल केला गेला. क्षेत्ररक्षक आले आणि पहा प्रयत्न चांगला आहे. अक्षय पालवे यांचा प्रयत्न पहा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव मात्र पाहायला मिळाली. धावफलक 17 धावांवर पोहोचला गेला. इथे माणिक पाटोळे यांचं दुसरं षटक मैदानामध्ये संपताना आपल्याला जे पाहायला मिळतं. 2 षटकामध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये जो एकमेव पॉवर प्ले आहे 2 षटकांचा तिथे 17 धावा बनवल्या. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये ढोकी फाटा या संघाने आपण पाहत आहोत. आर्या प्रीमियर लीग मध्ये मी नाशिक या ठिकाणी अक्षय पालवेची गोलंदाजी पाहिली होती. एक अप्रतिम गोलंदाजी अक्षय पालवेच्या माध्यमातून आर्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. इथे आज आपण पाहणार आहोत कारण भूतकाळ आणि वर्तमानातून भविष्याचा वेध इथे आपण पाहणार आहोत. इथे अक्षय पालवे परत एकदा गोलंदाजी मार्गावर आहे. षटक क्रमांक 3 घेऊन आणि वैयक्तिक दुसरं षटक की जिथे पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या
परंतु स्ट्राईकला सौरभ एक चौकार मारल्यानंतर सौरभ अगदी जर पाहिला सौरभ वारुंगसे नॉन स्ट्राईक एंडला आहे. इथे गौरव वारुंगसे स्ट्राईकवर आहे. अर्थात अक्षय पालवे प्रयत्न चांगला केला गेला होता. दुसऱ्या षटकाच्या माणिक पाटोळे यांच्या शेवटच्या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. इथे पहा हा चेंडू चांगल्यारीत्या खेळला गेला मिडॉनमध्ये. बघा तिथे तेजस सांगळे चेंडूवर येणार आहे. फेकी पहा तेजस सांगळेची. एक उंचपुरा खेळाडू आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. आपण पाहत आहोत. एका धाव्याने धावसंख्या 18 धावसंख्येवर जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मनोजी पेलेकर सर छायाचित्र या ठिकाणी टिपताना खास करून मला वाटतं पंकज अगदी गॉगल लावून ये त्यामुळं बरोबर आहे. काल बराच वेळ पंच म्हणून काम पाहिलेलं होतं ते मैदानामध्ये खास करून पंकजच्या माध्यमातून जे आपण पाहिलेलं आहे. इथे स्ट्राईकवर सौरभ वारुंगसे आता आलेला आहे आणि सौरभ वारुंगसेला आपण पाहणार आहोत. इथे अक्षय यांच्यावर परत एकदा आक्रमण केलं गेलं. टिप बॅकवर्ड पॉइंट सागर पाटोळे पहा चेंडूवर येत आहेत. एक धाव बनवली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी मात्र सोनी मामा यांच्या हातात येते. तिथे 2 धावा निश्चित मिळणार आहे. सोनी मामा सांगताय की बॅकअपला या. देवानंद सांगळे सोनी मामा इशारा करताय देवानंद यांच्याकडे. देवानंद धावसंख्या 20 धावांवर पोहोचणार आहे. परंतु इथे जर पाहिलं ना सौरभ वारुंगसे जे आक्रमण करताय अक्षय पालवे यांच्या विरुद्ध भन्नाट वेग आहे. परंतु त्याच प्रकारची बॅटिंग. इथे पहा चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोकुळ पाटोळे झेल सुटला गेला. पहा गोकुळ पाटोळे जीवनदान सौरभला मिळालं गेलेलं आहे मैदानामध्ये. कारण आपण म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅचेस छोडो मॅचेस. पकडो कॅचेस जीतो मॅचेस छोडो कॅचेस गमाव मॅचेस. आणि जर मैदानामध्ये जर झेल सुटले गोकुळ पाटोळे जीवनदान मिळालं. तिथे आपण पाहिलेलं आहे सौरभला. परत एकदा अक्षय यांचा मारा सौरभसाठी शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून खेळलेला आहे. माणिक पाटोळे आहे बघा मिस फिल्डिंग आणि इथे चेंडू सीमा रेषा पार चौका. या कधी कधी घटना जर एखादा विनोदी शब्द वापरायचा म्हटलं ना मोरी खालून चोरी झाली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. 4 धावा गेल्या तिथे चौकार आलेला आहे. इथे पहा पुढचा चेंडू झेल सुटल्यानंतर धावचीची संधी आहे. परंतु पहा गोकुळ पाटोळे अगदी पाहताय की बॅकअपला कोणीच नाहीये. तर शुभम या ठिकाणी होते परंतु ते जागेवर थांबले. बॅकअपला जाणं गरजेचं राहतं तिथे. थांबा पंचांना विचारून जा तिथे. बहुतेक 3 ओव्हर नंतर कंटिन्यू आहे ड्रिंक्स ब्रेक. 24 धावा 27 धावा माफ करा धाव पलकावं लागत आहेत. इथे अक्षय पालवेंचं षटक जर आपण पाहिलं कारण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणे गरजेचं आहे. सोनू मामा पाटोळे यांना आपण पाहतो मैदानामध्ये क्षेत्ररक्षणात बदल करताना गोकुळ पाटोळे यांची जागा बदलली गेलेली आहे मैदानामध्ये. गौरव वारुंगसे स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत. डावखरे फलंदाज आहे. हा पुढचा चेंडू पाहूया. तिथे मात्र एक सुरेख चेंडू. ओव्हरची समाप्ती होईल. 3 षटकानंतर आपण पाहणार आहोत 27 धावा 9 धावांच्या सरासरीने या 3 षटकामध्ये धावा आपल्याला ढोकीपाटा संघाच्या पाहायला मिळतात. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये बाद होणारे फलंदाज आपण पाहिलेले की प्रथमेश काळे ज्यांच्या बॅटमधून 2 चौकाराच्या मदतीने 11 ह्या धावसंख्येवर जे प्रथमेश काळे मैदानाच्या माघारी गेले आणि त्यानंतर 3 ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानात पाहत आहोत. आणि काही वेळासाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत संगीत की दुनिया यांच्याकडे.
ते मात्र एक सिंगल धाव मात्र घेण्यात येणार आहे. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं किट पार्टनर सन्मान्य हनुमंत शेठ तांबे यांच्या माध्यमातून किट आपल्याला जे टी शर्ट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. आणि पाहूया मैदानामध्ये, कारण डावा आणि उजवा कॉम्बिनेशन असताना जे मैदानामध्ये वारंवार क्षेत्ररक्षणात होणारे बदल आपल्याला जे पाहायला मिळत असतात, तर गौरव वारुंगसे स्ट्राईकवर आलेले आहेत. इथे पहा चेंडू उडवला गेला, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली पाहूया, माणिक आणि झेल सुटला गेला. पहा माणिक प्रयत्न चांगला करतायत, झेल सुटला गेला. आणि इथे गौरव वारुंगसे साठी दुसरं जीवनदान जे मैदानामध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. कारण इथे जर कॅचेस सुटत राहिले तर मात्र इथे ढोकीफाटा संघ जरूर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेल मैदानामध्ये. बघूया या दरम्यान परत एकदा गोकुळ तयार आहेत. हा चेंडू पहा, सोनी मामा पाटोळे अप्रतिमरित्या चेंडू अडवला एसटीच्या पाठीमागे, परंतु वाईट बॉल जो मैदानामध्ये इशारा देण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी बनणार आहे. पंकज तांबे आपण पाहत आहोत. एका बाजूला ऑफलाईन स्कोरर पंकज तांबे आहेत, लाईव्ह स्कोरर म्हणून सूरज यादव या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. इथे आपण पाहत आहोत. पुढच्या चेंडूसाठी परत एकदा गोकुळ तयार मैदानामध्ये. हा पुढचा चेंडू पाहूया, एक अप्रतिम चेंडू आहे जिथे आपण सोनी मामा पाडोळे एसटी रक्षकांना पाहत आहोत. त्यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरवलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव प्रकारचा चेंडू. जरी चौथ्या षटकामध्ये जीवनदान मिळालं असेल गौरवला, परंतु तदनंतर गोकुळ पाटोळे ज्या प्रकारची वापसी या ठिकाणी करतायत, धावफलकावर 31 धावा ढोकीपाटा संघाच्या एक फलंदाजच्या मोबदल्यात जोडल्या गेल्या. व इथे फुलटॉस बॉल सागर पाटोळे, परंतु तिथे लॉंग लेग दिशेमध्ये आहेत. एक धाव आणि नो बॉलचा इशारा पहा, बिमर प्रकारचा नो बॉल. बघा इथे काय क्षेत्ररक्षण चाललेलं आहे. थोडक्यात म्हणतात ना, खेळाचा खेळखंडोबा काय असतो ते आपल्याला पाहायला मिळतं इथं. आता जरा 9+2 धावा अशा 3 धावा या ठिकाणी असणार आहे. बघा बिमर प्रकारचा चेंडू आपण पाहिला जिथे मैदानामध्ये नियम क्रमांक 21 मैदानामध्ये पंच जे अंमलात आणतायत. आणि पंचांच्या हालचालींसाठी नियम क्रमांक क्रिकेटमध्ये पंच असणे आणि पंचांच्या हालचाली इथे हा नियम वापरला गेला. आणि फ्री हिट सुद्धा मैदानामध्ये असणार आहे गौरवसाठी. इथे पहा फ्री हिट वर काय फटका खेळला, अक्षय सागळे पहा परत झेललं त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. काय इशारा आहे त्या ठिकाणी पाहूया. आणि पहा इथे गोंदे टेनिस प्रीमियर लीगचा पहिला दमदार षटकार, 6 धावा. आपण पाहत आहोत पहिला षटकार आणि सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर हिरामन शेठ तांबे यांच्याकडनं 500 रुपये जे गौरव वारुंगसे साठी या ठिकाणी असणार आहे. षटक क्रमांक 4 संपलेले आहे आणि 10 धावांच्या सरासरीने 40 धावा, नाही माफ करा, षटक क्रमांक 4 अजूनही चाललेला आहे. 40 धावाच्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. इथे पुढचा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. इथे बघा परत एकदा चेंडू खेळला गेला मिड विकेट मध्ये आणि पहा तिथे सागर अक्षय सागळे मात्र झेल टिपताय, परंतु बॅट लागली की काय तिथे गोकुळ यांच्या पायाला. आपण पाहूया अक्षय सागळेंनी एक सुपर डुपर असा झेल टिप
शुभम शिंदे ज्यांना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. या विलाची आपलं या ठिकाणी स्वागत असणार आहे. धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 4 षटकानंतर 40 धावा. धावा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण मैदानामध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झालेली आहे आणि या षटक क्रमांक 5 साठी मैदानामध्ये आशापूर संघाकडनं आपण स्वतः सूर्यमामा पाटोळे यांना गोलंदाजी मार्फत पाहणार आहोत. आणि बघूया, कारण बऱ्याच वेळा मी सांगितलं की सूर्यमामांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धांचं आमंत्रण आम्हाला येत असतं या सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा. आणि एसटीपीएल कमिटीमधील एक महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून सुद्धा एसटीपीएल जर टुर्नामेंट मोठ्या उंचीवर नेण्यामध्ये जर कोणाचं खऱ्या अर्थाने योगदान असेल ते सूर्यमामा पाटोळे यांचं, ते विसरून चालणार नाहीये. त्या हा चेंडू पहा, सौरभ साठी होता, तिथे निर्धाव जाणारा चेंडू आहे. तर क्रिकेटमधील एक प्रचंड मोठा अनुभव जर सिन्नर तालुक्यामध्ये आजही सूर्यमामांच्या पाठीशी आहे आणि ते जरूर या आशापूर संघामधून खेळत असताना अनुभव ते मैदानामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पाहूया. इथे परत एकदा हा चेंडू मात्र आपण पाहत आहोत. निर्धाव स्वरूपाचा दुसरा चेंडू जो सौरभ वारुंगसेसाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तिथे कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. तर लगातार हे पहा, आपण पाहत आहोत 2 चेंडू मैदानामध्ये निर्धाव गेलेले आहे. बघूया तिसरा चेंडू सूर्यमामा पाटोळे यांचा आपण मैदानात बघूया. इथे बिमार प्रकारचा चेंडू होता पहा. अगदी या चेंडू डीप मिडविकेटला तेजस सांगलीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. आणि नो बॉल चा इशारा इथे पहा, सूर्यमामा पाटोळे यांच्या हातामध्ये आलेला चेंडू परत निसटला गेला. 2 धावा आणि सुनील शेळके यांचा फ्रीडचा इशारा. एकूण 3 धावा या ठिकाणी मिळतील. आणि बघा, या धावातील हा दुसरा बिमर आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. तर याच्या अगोदर गोकुळ पाटोळे यांचाही एक बिमर आपण पाहिला. आता सूर्यमामा पाटोळे यांचा बिमर आपण तो मैदानामध्ये या ठिकाणी पाहत आहोत. पाहूया सौरभ वारुंगसे कशा प्रकारे लाभ उचलतील मैदानामध्ये. हा चेंडू मात्र खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. तिथे पाहूया सतीश सांगळे मैदानामध्ये चेंडूवर येत आहेत आणि एका धावेवर थांबावं लागतंय ते सौरभ यांना. आणि 1 धावेच्या मदतीने इथे आपण पाहणार आहोत की धावफलक पोहोचला जाईल 44 धावांवर. ढोकी फाटा या संघाचा आपल्याला षटक क्रमांक 5 चालू असताना या मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघूया, इथे आपण मैदानामध्ये सूर्यमामा पाटोळे क्षेत्ररक्षणात काहीसा बदल हे करताना आपण त्यांना पाहत आहोत. आणि जरूर गोकुळ पाटोळे यांची जागा मैदानामध्ये थोडीशी बदलली जाते. मैदानामध्ये जे आपण पाहत आहोत धावफलकावर धावा जर पाहिल्या आपण 44 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये ढोकी फाटा या संघाने ज्या जोडलेल्या आहेत. ही षटक क्रमांक 5 आशापूर संघाकडे सूर्यमामा पाटोळे गोलंदाजी मार्फत आहेत. हा पुढचा चेंडू पहा, शुभम शिंदे चेंडूला खेळत आहेत. तिथे आपल्याला अक्षय पालवे चेंडूवर येत असताना पाहायला मिळतील. आणि एक सिंगल धाव मात्र अक्षय पालवेंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने हा धावफलक जर पाहिला 45 धावांवर ढोकी फाटा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा धावफलक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर आपण पाहत आहोत 17 या धावसंख्येवर घेऊन नावात फलंदाजी करणारे सौरभ जे आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान चेंडू मात्र खोदून काढला गेलेला आहे. अक्षय सांगळे चेंडूवर येत आहेत. 1 धाव पूर्ण केली. अगदी एसटी रक्षकाच्या दिशेला फेकी तिथे माणिक आहेत. परंतु दरम्यान दुसरी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या 2 धावांच्या मदतीने 47 धावा या धावफलकावर होताना आपण पाहणार आहोत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 चालू असताना दरम्यान परत एकदा या ठिकाणी सूर्यमामा तयार असणार आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. मैदानामध्ये उलटा सेट होता पहा, तिथे मात्र पीच झालेले आहेत, स्वतः निराश झालेले आहेत. सौरभ वारुंगसे षटकाची समाप्ती होणार आहे. 5 षटकानंतर आपण पाहिलं टॉस झाल्यानंतर आशापूर संघाबरोबर खेळत असताना ढोकी फाटा या संघाने धावा बनवलेल्या आहेत. त्या 47 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि शेवटचे षटक 6वे षटक आशापूर संघाकडनं मैदानामध्ये आपण बघणार आहोत की
47 धावा या ठिकाणी ज्या बनल्या गेलेल्या आहेत आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. आणि ते शुभम सिद्धेश स्ट्राईकवर असणार आहे आणि शेवटचे 6 चेंडू की जिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये निश्चितपणानं जो केला जाणार आहे. आज आपण पाहत आहोत की सन्मान्य हनुमंत शेठ तांबे पाटील यांचं जे किट सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं किट जे मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हे 6वं षटक आहे, शेवटचे षटक आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा धोकीपाटा संघाकडनं बनवल्या जातील ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. गोकुळ पाटोळे आलेले आहे शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये आशापूर संघाकडनं. तिथे पहा हा चेंडू पहिला चेंडू तिथे शॉर्ट टर्नर मध्ये जाणारा चेंडू डॉक्टर योगेश आव्हाड मला वाटतं त्याच्याकडे पहिल्यांदाच हा चेंडू गेला शॉर्ट दरम्यान मध्ये आणि तिथे एक सिंगल मात्र बनवली गेलेली आहे. दरम्यान सौरभ येत आहे स्ट्राईकवर. तिथे हा चेंडू मात्र पूल केला गेलेला आहे भव्य मैदानामध्ये. तिथे तेजस सांगळे वेगात चेंडूवर आलेला आहे. फक्त एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आपण पाहता आहोत डीप मिड विकेट मध्ये येणारी एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 49 धावांवर 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये धोकी फाटा या संघाचा हा धावफलक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बघूया यानंतरला पुढचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहत आहोत. गोकुळ यांचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी देव आनंद पाहत आहोत आपण. आता चेंडूवर जात आहेत देव आनंद चेंडू एसटी रक्षक आता डॉक्टर साहेब आहे. आता त्यांच्या उंचीवरून चेंडू टाकला गेला योगेश आव्हाड जे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे एक सिंगल आलेली आहे परंतु हा सिंगलचा मारा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे जरूर फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे तो अर्थात गोकुळ पाटोळे यांच्या माध्यमातून. परंतु सौरभ वारुंसे यांची अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी होती आहे. तिथे पहा हा चेंडू मात्र उडवला गेला डीप एस्टा कव्हर मध्ये. तिथे माणिक पाटोळे चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव बनवली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल. सरळपैकी आपण मैदानात पाहत आहोत गोकुळ यांच्या दिशेला होतीये 2 धावेने. इथे मात्र अर्धशतक धावफलकावर लागलं जाणार आहे. आपण पाहत आहोत 52 धावा या ढोकी फाटा या संघाच्या या ठिकाणी बनताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. गोकुळ तयार असणार आहे. समोरच्या बाजूला सौरभ वारुंसे आघाडीचे फलंदाज आहे. इथे बॅटिंग करतायत. हा पुढचा चेंडू पाहूया मिडअप मध्ये. सतीश सांगळे अगदी आरामशीर चेंडू अडवत आहे परंतु दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या एकूण पोहोचली जाते 54 धावांवर. इथे थोडेसे सौरभ वारुंसे थकल्यासारखे जे मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे इथे कारण आघाडीचे फलंदाज आहे. शेवटच्या 6 षटकांपर्यंत जे मैदानामध्ये बॅटिंग करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर जाऊया परत एकदा गोकुळ पाटोळे हा पुढचा चेंडू पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोकुळ आले चेंडू खाली झेल टिपला आणि इथे विकेट असणार आहे सौरभ यांची. आणि त्याचबरोबर
इच्छा या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बघूया इथे ह्या 55 धावा बनतील किंवा नाही, कारण प्रति षटक 9 धावांची सरासरी हे विजयासाठी समीकरण असणार आहे आशापूर संघाला मैदानामध्ये. आणि प्रति षटकामध्ये 9 धावांची सरासरी असताना सुरुवात फलंदाज चला मैदानामध्ये आघाडीचे फलंदाज आशापूर संघाचे फलंदाज आपणही लवकर मैदानामध्ये जायचं आहे. सोनिमा पाटोळे फलंदाजांना पाठवा. त्या ठिकाणी गोकुळ पाटोळे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता त्यांच्या समेत कोण असेल, बरोबरीला कोण असेल हे मात्र आपण पाहणार आहोत. तेजस सांगळे आणि गोकुळ पाटोळे हे दोन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रति षटक पहिल्या षटकापासून 9 धावांची सरासरी आवश्यक असेल ते आपण पाहणार आहोत आशापूर संघाला विजयासाठी. आणि मग ह्या 9 धावा बनवत असताना स्वतःची विकेट साबूत ठेवावं लागणार आहे. आपण पाहिलं की मैदानामध्ये प्रथमेश काळे असेल, ढोकीपाटा संघाकडनं प्रथमेश काळे, सौरभ वारुंगसे, गौरव वारुंगसे यांनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केला. शुभम शिंदेची सुद्धा त्या ठिकाणी साथ लाभली गेली. आणि मग निर्धारित आपल्या 6 षटकांमध्ये 54 धावा ज्या बनवल्या आणि 55 धावांचं लक्ष या ठिकाणी जे उभं केलेलं आहे विजयासाठी. आता या 55 धावा जर पाहिलं डबल पंजा आलेला आहे तिथे, आणि हा डबल पंजा गाठावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी आशापूर संघाला. परंतु 54 धावेच्या आतमध्ये संघाला रोखण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जे मैदानामध्ये ढोकीपाटा संघाकडनं होते की नाही ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. बघूया मैदानामध्ये गोकुळ पाट स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्राईकला तेजस सांगळे आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये. पंचावन्न धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे शुभम काळे. आपल्याला गोलंदाज म्हणून ढोकीपाटा संघाकडनं पहिलं षटक घेऊन येताना हे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि बघूया आता कशी सुरुवात होतीये, कारण 2 षटक पॉवर प्ले हा जो मैदानामध्ये आहे. आणि सामन्याला सुरुवात होतीये मैदानामध्ये शुभम काळे याचा पहिला चेंडू पूल केला गेला. शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतायत सौरभ वारुंगचे झेल टिपतात. आणि पहिल्या चेंडू मध्ये बघा सनसनाटी निर्माण केली गेली ढोकीपाटा संघाकडनं, कारण तिथे बघा इथे आपण पाहत आहोत पहिल्या चेंडूत विकेट गेल्यानंतर अक्षय सांगळे न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहेत. परंतु बघा काय सनसनाटी शुभम काळे यांचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, टॉपेज बॅटचा लागला गेला आणि शॉर्ट फाइंडिंग मध्ये उभे असणारे सौरभ वारुंगसे चूक करत नाहीये आणि झेल टिपतायत. आणि तिथे पहिली विकेट आपल्याला मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. धावांचं खातं खोललं नाही परंतु विकेटचं खातं खोललं गेलं. हा पुढचा चेंडू बघूया मैदानामध्ये निर्धाव जाणारा चेंडू असेल. सचिन वारुंगसे यष्टीरक्षक म्हणून ज्यांना आपण मैदानामध्ये बघत आहोत, बघा त्यांच्या हातामध्ये जाणारा हा निर्धाव प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू या ठिकाणी जे निर्धाव गेले आणि त्यामध्ये एक महत्वाची विकेट गोकुळ पाटोळे यांची या ठिकाणी आलेली आहे. तर इथे मैदानामध्ये पाहूया अक्षय सांगळे जे आहेत. पुढचा चेंडू या दरम्यान चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघा झेल सोडला जात आहे. तिथे शॉर्ट विशाल मुरकुटे ज्यांना आपण पाहत आहोत, पहा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करताय, झेल सुटला गेला आणि अक्षय सांगळेला या ठिकाणी मिळालेले जीवनदान. आणि बघूया स्ट्राईकवर पहिली धाव या ठिकाणी आलेली आहे आणि तेजस सांगळेला इथे आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. बघूया तेजस थोडस मैदान पाहत आहे की 2 क्षेत्ररक्षक कुठल्या बाजूला आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू आहे, अगदी सन्मान दिला गेला आणि सरळ चेंडू जाऊन दिला. इस्टेच्या पाठीमागे जे सचिन वारुंगसे यष्टीरक्षक म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन दिलेला आहे.
अप्रतिम षटक आतापर्यंत शुभम काळे यांच्या माध्यमातून आपल्याला ढोकीपाटा संघाकडनं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि पाहूया आता योगेश तांबे, मला वाटतं आपण पूर्ण कार्यक्रम हँडल करू जावं लागेल. पहा एसटी उद्ध्वस्त आणि पहा दुसरी विकेट तेजस सांगळे मैदानाची. विकेट आलेली आहे पहा तेजस सांगळे बाद झाले आणि अक्षय पालवे न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. बघा इथे जर अक्षय विकेट फार मायने ठेवील, कारण 2 विकेट गेलेल्या आहेत. अर्थात तिथे जर अक्षय सांगळेचा जर झेल गेला असता परंतु स्ट्राईक बदली झाली नसती. परंतु पहा वेळ एकाची आली परंतु काळाने झडप मात्र दुसऱ्यावर मारली, असा हा प्रकार या ठिकाणी घडला गेला. आणि फलंदाज बाद झालेले आहेत आपण पाहत आहोत. तेजस सांगळे न्यू बॅटर अक्षय पालवे ज्यांना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एक ह्या धावसंख्येवर 2 फलंदाज आशापूर संघाच्या मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. इथे बघा हा चेंडू मात्र मैदानामध्ये गली क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत. कृष्णा काळे जे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु शुभम काळेचं पहिले षटक जिथे फक्त 1 धाव आणि 2 विकेट अशा प्रकारची गोलंदाजी ढोकीपाटा संघाकडण्याची राहिलेली आहे. आणि षटक क्रमांक 2 साठी तिथे बातचीत जरी आपल्याला पाहायला मिळाली परंतु गौरव वारुंसे जे षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, निश्चित एक चांगल्या प्रकारची बॅटिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळाली होती. आणि इथे पाहूया आता गौरव वारुंचे आलेले आहेत दुसरं षटक घेऊन. समोरच्या बाजूला अक्षय सांगळे यांना एक जीवनदान मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे, मिळालेला आहे. विशाल मुरकुटे यांच्या माध्यमातून जे अक्षयला जीवनदान जे मिळालेलं होतं ते मात्र आता स्ट्राईकवर येत आहेत. गौरवचा हा पहिला चेंडू, हा चेंडू खेळला गेला हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक पहा ऋतिक काळे चेंडूचा अंदाज घेत आहेत. एक धाव फक्त, अप्रतिम क्षेत्ररक्षक पहा आणि फेकी अचूक या ठिकाणी ऋतिक काळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त 1 धाव अक्षय यांना मिळेल आणि 1 धाव आशापूर संघाला मिळणार आहे. एकूण धावा जर पाहिल्या 2 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आणि आता अक्षय पालवे यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक आक्रमक फलंदाजी सुद्धा फलंदाजीसाठी त्यांचं नाव जे घेतलं जातं इथे पाहूया. अगदी सन्मान दिला गेलेला आहे. मैदानामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. शुभम काळे यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत. ती फार मोठी दरी त्यांना पार करावी लागली कारण लॉंग ऑन मध्ये उभे आहेत आणि अगदी धावत वेगात आले मैदानामध्ये. तिथे अक्षय पालवे एका धावेने आपलं खातं खोलत आहेत. धाव फलक 3 धावांवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू उडवला गेला. प्रथमेश काळे खेळ सुटला गेलेला आहे मैदानात. परत एकदा अक्षय सांगळेला दुसरं जीवनदान मिळालं. परंतु फलंदाजांना विनंती असेल खेळपट्टीवरून पळू नका. अर्थात तिथे पंच आहेत ते दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करतील कारण खेळपट्टीवरून धावल्यानंतरला जरूर आपण या स्पर्धेमध्ये पॅनल्टी फलंदाजांना दिलेली आहे आणि त्यामुळे ही सूचना असणार आहे परत एकदा फलंदाजांसाठी. अक्षय हा चेंडू मात्र मिड विकेट मध्ये खेळलेला आहे. तिथे आपण शुभम शिंदेला मैदानामध्ये बघणार आहोत. चेंडूवर येत आहेत. 1 धाव मात्र पूर्ण होती आणि एकाच धाव्यावर मात्र या दरम्यान जे थांबावं लागते पहा सचिन वारुंचे यांचा मात्र धावचित करण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 4 धावांवर पोहोचलेला आहे. तो आशापूर संघाचा 5 धावांवर माफ करा पोहोचला गेलेला आहे 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. अक्षय सांगळे स्ट्राईकवर खेळताना मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे गौरव वारुंचे षटक क्रमांक 2 ढोकीपाटा संघाकडनं बॅटीचा एज. प्रीतम काळे पहा चेंडू मात्र रोखू शकत नाहीये. तिथे सौरभला चेंडूवर जावं लागलं. दरम्यान दुसऱ्या हवेचा प्रयत्न आहे. इथे पाहूया तिसऱ्या पंचांची मदत जी घेण्यात आलेली आहे रिव्ह्यू साठी. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी आता काय निर्णय देणार आहे. धावचीसाठी केलं गेलेलं अपील होतं तिथे पंच
ते सुनील शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. फलंदाज धावचीत अक्षय सांगळे. फक्त एक धाव असेल आणि आता माणिक पाटोळे मैदानामध्ये जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. संधी साधून थेट ते बघूया माणिक पाटोळे न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. माणिक पाटोळे तिसरा धक्का या ठिकाणी बसला गेलेला आहे 5 या धावसंख्येवर आशापूर संघाला. कारण 3 बाद 5 धावा आपण पाहत आहोत. तिथे पुन्हा चेंडू आणि पहा सरळ यष्टीवर आदळला आणि तिथे विकेट लागत. दोन षटकामध्ये या ठिकाणी भरल्या गेल्या आणि आता सोनी मामा पाटोळे जे मैदानामध्ये जात आहे तिथे बॅटिंग करण्यासाठी आपण पाहत आहोत. सोनी मामा पाटोळे अर्थात प्रसाद पाटोळे म्हणून जर सिन्नर तालुक्यात जर विचारलं तर लवकर कोणी सांगणार नाही, परंतु सोनी मामा जर म्हटले तर ताबडतोब त्या ठिकाणी ओळख मामांची खास करून सोनी मामा ह्या नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि गोलंदाजी मार्कवर शुभम काळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर 2 षटक संपलेले आहेत. 5 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. इथे आशापूर संघ 55 धावांचा पाठलाग करत असताना ढोकी फाटा या संघाबरोबर खेळत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. आणि इथे पहा विशाल मुरकुटे यांना मात्र आता डायरेक्ट थोडीशी बढती देण्यात आलेली आहे. सीमा रेषेजवळ त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सरपंच अनिलजी तांबे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहा विशाल अगदी पुढे निघून गेले, चेंडू डोक्यावरून पाठीमागे गेला. प्रोप्रायटर पाहायला मिळाला मैदानामध्ये. इथे पुढचा चेंडू धाव घेण्याचा कुठलाही इरादा नाहीये मैदानामध्ये आपण पाहत आहोत. धावफलकावर 10 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. इथे पहा परत एकदा विशाल यांच्या दिशेला स्क्वेअर लेगला चेंडू आहे. आता मात्र विशाल हे अंदाज घेत आहेत आणि सरळपैकी आपण पाहतोय सचिन वारुंगचे यष्टीरक्षक आहेत त्यांच्या दिशेला करण्यात आलेले 4 बाद 11 धावा या धावफलकावर बनल्या जात आहे. 55 धावांचं लक्ष आहे विजयासाठी
आशापूर संघाला ढोकीपाटा या संघाबरोबर खेळत असताना आपण मैदानामध्ये पाहत आहोत शुभम काळे यांची गोलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. दरम्यान सरपंच या ठिकाणी अनिलजी तांबे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू हा सोनीमा पाटोळे ही बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक प्रीतम काळे मात्र चेंडू जात असताना तिथे पहा दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला गेला आणि यशस्वीरित्या ह्या 2 धावा मैदानामध्ये येताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे सरसावला जाईल, तो पोहोचला जाईल 13 या धावसंख्येवर. परंतु इथे एक या षटकामध्ये जर तिसऱ्या षटकात आपण जर पाहिलं तर काही धावा जरूर बनवण्याचा प्रयत्न हा फलंदाजांचा आहे आणि मला वाटतं पंच बहुतेक खेळपट्टीवरून धावू नका अशी पहिली सूचना त्या ठिकाणी देत आहेत सुनील शेळके. आणि बघूया आता सोनीमा पाटोळे या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत ते कशा प्रकारे मैदानामध्ये या ठिकाणी सामना करतील शुभमचा. दरम्यान हा चेंडू मात्र उडवला गेला, काही काळ हवेत होता. मिडॉनमध्ये गौरव वारुंगचे आपल्याला चेंडू येत असताना लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली. सचिन वारुंगचे बॅकअप करतायत यष्टीरक्षक चेंडू आणि तिथे फक्त एकच सिंगलला मात्र जे प्राधान्य दिलं जाणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला जाणार आहे. तो 14 या धावसंख्येवर मैदानामध्ये जर आपण पाहिले 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये या 14 धावा येत आहेत. आशापूर संघाच्या तिसऱ्या षटकाचा प्रगती पथकावर आहे. पुढचा चेंडू पाहूया. अक्षय पालवे शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिथे स्वतः गोलंदाज शुभम काळे चेंडूवर गेले. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकानंतर धावफलकावर 15 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहत आहोत. मैदानामध्ये 3 षटक झालेले आहेत. पाणी ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक बघा, पाणी वगैरे घेऊन जा आपण मैदानामध्ये खेळाडूंना. अतिरिक्त खेळाडू तर 15 धावा 3 षटकानंतर धावफलकावर लागलेले आहेत आणि अजूनही उर्वरित 3 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष विजयासाठी आशापूर संघाला असणार आहे. तिथे जे आपण पाहतो सोनीमा पाटोळे आणि अक्षय पालवे यांच्यावर एक भरोसा, कारण थोडीशी पार्टनरशिप ही होताना धावफलकावर आपल्याला जी पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानामध्ये. प्रीतम काळे बघा, सिन्नर तालुका अगदी जर पहिला अंडर 19 मधील हा सिन्नर तालुक्याचा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. तिथे पहिला चेंडू पाहूया, तिथे खेळला गेलेला आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. आपण गौरव वारुंगचे पाहणार आहोत. चेंडूवर येत आहेत. एक सिंगल बंडी जाईल. धावफलक पोहोचला जाणार आहे 16 धावांवर. तर इथे चेंडू आता 17 शिल्लक आहेत आणि 17 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता ही सामना जिंकण्यासाठी आशापूर संघाला असणार आहे. सोनीमा पाटोळे जे स्ट्राईकवर या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू मात्र उडवला गेलेला आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. ऋतिक काळे यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. बघा, फक्त तिथे 1-1-2 चेंडू मध्ये 2 धावा आलेल्या आहेत. सिंगल धावेने काही फरक पडणार नाहीये. खऱ्या अर्थानं सिंगल धावे शिवाय क्रिकेटची धाव मात्र पूर्ण होत नाहीये, कारण सिंगल धावा जो पाया आहे आणि इथे पहा चेंडू मात्र चांगला खेळला जातोय तो मैदानामध्ये अक्षय पालवे यांच्याकडनं. परंतु तिथे परत एकच सिंगल मिळेल आणि एकाच सिंगलवर अक्षय पालवे यांना समाधान मानावं लागणार आहे. तिथे गौरव वारुंगचे यांचा आपल्याला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी येत आहेत. धावफलक 18 धावांवर जो आपल्याला पाहायला मिळेल. आशापूर संघाचा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये पुढचा चेंडू पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सोनी मामा पाटोळे आणि गौरव वारुंगचे झेल टिपतायत आणि इथे मोठा धक्का बसलेला आहे मध्ये.
यांच्याकडनं आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. सोनिमा पाटोळे या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि एक महत्वाची विकेट, कारण जी कुठेतरी भागीदारी अक्षय पालवे आणि सोनिमा पाटोळे यांच्यामध्ये बनत होती. किती धावा, बहुतेक 4 या धावसंख्येवर ते वैयक्तिकरित्या बाद झालेले आहेत. आता सतीश चांगले मैदानामध्ये गेले आणि प्रीतम काळेसाठी आलेली ही विकेट आपण जी मैदानामध्ये पाहत आहोत. शॉर्ट पिच चेंडू पहा, अगदी बीट झाले. सतीश चांगले चेंडू यष्टीरक्षक जे सचिन वारुंगचे आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या हातामध्ये स्थिरावत आहे. चांगलं षटक आहे बघा, कारण अंडर 19 सिन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेला हा जो खेळाडू प्रीतम काळे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ढोकीफाटा या संघाचा हा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना तिथे स्लोअर प्रकारचा चेंडू आपण पाहत आहोत आणि तिथे परत एक चेंडू निर्धाव गेला. ओव्हरची समाप्ती होणार आहे आणि ह्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करताना एक महत्वपूर्ण विकेट सोनिमा पाटोळे यांची घेतली गेली. एकूण 4 षटक संपले गेलेले आहेत. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये आलेलं आहे. विजयासाठी आशापूर संघाला षटक क्रमांक 5 साठी बहुतेक शुभम सिद्धेकडे जाण्याचा निर्णय मैदानामध्ये या ठिकाणी घेतला जात आहे. बघूया शुभम सिद्धे मैदानामध्ये आता आपण पाहणार आहोत. ढोकीपाटा संघाकडनं येत आहे, परंतु 12 चेंडू आणि 37 धावांची गरज ही विजयासाठी हे समीकरण असणार आहे. कृष्णा यांचं लक्ष, कृष्णा कारण पाठीमागे कीर्तन चालू आहे, त्याच्या अगोदर क्रिकेट चालू आहे इथं. शुभम शिंदे आपण पाहत आहोत मैदानामध्ये येत आहेत. तिथे पहिला चेंडू अक्षय पालवे आक्रमण करतायत. तिथे ऋतिक काळे लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येत आहे, फेकता दुसऱ्या हवेचा प्रयत्न केला गेला आणि ते पहा ती आपण पाहत आहोत. दुसरी धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला मैदानामध्ये अक्षय पालवे आणि सतीश सांगळे यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते आहे. या 2 धावा येणार आहे. 11 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण आता धावफलकावर आलेलं आहे विजयासाठी आशापूर संघाला. बघूया अक्षय पालवे सामना करतील मैदानामध्ये. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी फायनल क्षेत्रामध्ये उभे असलेले सौरभ वारुंगचे चेंडूवर येत आहेत. दरम्यान एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक एका धावेने पुढे सरसावला जाईल. 21 धावांवर पोहोचला गेला, परंतु 16 चेंडू मध्ये इथे समीकरण असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 34 धावा, 10 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आलेलं आहे. मैदानात चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि 9 चेंडू मध्ये या 34 धावांचं लक्ष आता येत आहे धावफलकावर. आशापूर संघाला विजयासाठी मैदानामध्ये सतीश सांगळे यांची बॅटिंग आपण पाहत आहोत. मैदानामध्ये स्ट्राईकवर खेळत आहेत आशापूरचे एक दिग्गज असे फलंदाज म्हणून सतीश यांच्याकडे पाहिलं जातं. हा पुढचा चेंडू पाहूया. मिठांच्या दिशेमध्ये अगदी गौरव वारुंगचे वेगात चेंडूवर येत असताना तिथे मात्र एक धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 22 धावांवर हा जो पोहोचला गेला. 5 बाद 22 धावा आशापूर संघाच्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू बघा पूल केला गेलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी सूर्याची किरण अगदी पडली गेली बघा डोळ्यावर, परंतु एक चांगल्या प्रकारे चेंडू तिथे आपण जर पाहिला अगदी पायावर लागला गेला. शुभम काळे यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते बघा. मिड विकेट मध्ये उभे होते. सूर्याची किरण आपली डोळ्यावर आली, त्यामुळे तिथे मात्र नजर हटली गेली चेंडूवरची, परंतु बघा चेंडूवर गेले होते त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं, कारण चेंडू सरळ चेंडूवर आदळला. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळला जाणार आहे. विशाल मुरकटे जे शांत उभे होते त्यांच्या दिशेने आलेला चेंडू एक सिंगल या दरम्यान बनवली जाईल. त्या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाईल, तो पोहोचला जाईल धावफलकावर. 25 धावा आपण मैदानामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. शुभम शिंदे यांचं षटक क्रमांक 5 हे संपलं गेलेलं आहे आणि शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा हे विजयाचं समीकरण मैदानामध्ये असणार आहे. आणि शेवटच्या षटकासाठी गौरव वारुंगसे ज्यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. स्ट्राईकवर अक्षय पालवे आहेत. इथे जर विचार केला तर काही आता षटकार्थ एकही षटकाराची नोंद ही आतापर्यंत झालेली नाही आहे आशापूर संघाकडनं, कारण 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. ते वेगवान फटकेबाजी या 6 चेंडू मध्ये जी करावी लागेल. अक्षय पालवे यांच्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे, परंतु मैदानामध्ये होणाऱ्या कामगिरीवरही
या ठिकाणी लक्ष दिलं जात असतं. पहिला चेंडू पहा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे, तिथे क्षेत्र योगेश सोनवणे आहेत. 2 धावा ज्या जरूर पूर्ण केल्या जातील इथे. आता 5 चेंडू आहेत आणि 28 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. 5 चेंडू मध्ये 28 धावांचे लक्ष आहे. आशापूर संघाला ढोकीफाटा या संघाबरोबर जिंकण्यासाठी हे 5 चेंडू 28 धावा. अक्षय पालवे त्यांनी स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवलेली आहे. इथे फुलटा चेंडू होता बघा, मिड विकेट मध्ये आपण पाहणार आहोत. शुभम काळे चेंडूवर जातील आणि तिथे पहा चेंडूने दिशा बदलली, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे चौकाराची नोंद होणार आहे. 4 धावा. आपण पाहत आहोत 4 षटक, 4 चेंडू माफ करा, आणि 4 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकाराचं समीकरण आलेलं आहे. इथे बघा षटकाराचं समीकरण होतं. एक टप्पा चेंडू थांबला गेला, शुभम काळे चेंडूवर आले, 1 धाव मात्र बनवली गेली आणि इथे आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळते आता 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये. 30 चांगले स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. तर अजूनही आपण 3 चेंडू पाहत आहोत, 23 धावांची गरज या ठिकाणी मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी असणार आहे. आणि पाहूया आता या चेंडूवर काय आक्रमण केलं जाईल सतीश यांच्याकडनं. अगदी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे पहा एक सिंगल मिळेल. शेवटचे 2 चेंडू आणि 22 धावा. आता हे विजयाचं समीकरण आहे, परंतु जवळजवळ ढोकीपाटा विजयी पताका आपल्या हातात घेतलेले आहे. फक्त ते शिक्कामोर्तब करावं लागणार आहे, कारण 2 चेंडू 22 धावा हे समीकरण आहे. इथे पहा अक्षयसाठी हा चेंडू होता, एक सिंगल जरूर बनवली जाईल. स्वतः गौरव वारुंगचे चेंडू गेला आणि शेवटचा चेंडू मैदानामध्ये या ठिकाणी जो असेल. आणि इथे जरूर आपण पाहतो की चित्र आता स्पष्ट होत आहे की ढोकीफाटा पहिल्या सामन्यामध्ये विजय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथे पहा अगदी शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार सतीश सांगळे यांचा आपण पाहिला आणि इथे मात्र डावाची धन्यवाद. बघा इथे आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्यासाठी असणार.